9 वाजता जेवणार मी डायरेक्ट आता 12 वाजता जेवायला लागलोय. मामा आलेत तर पार जिरली माई. तर भाऊ असं का बोलला हे जर जाणून घ्यायचं असेल तर ब्लॉग कंटिन्यू बघा. तर हॅलो नमस्कार रावणा मंडळी, मी गौरी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आम्हाला कापायचा होता गहू कापायला मामा आधीच ऑलरेडीच वावरात आले होते, लय लवकर आले होते. नंतर मी आले वावरात. मामाने आत्याला फोन केला. आकाशला सांगितलं घरी घेऊन ये. आकाश मध्ये आई बोलली का दादाला घरी घेऊन ये, 16 वर्षाचा पोरगा समजतो स्वतःला. अरे आई तू बोलली नाही का सकाळ सकाळी वावरात जाते आणि त्या पोरांना पर 12 वाजेपर्यंत वावरात कुचवतात. स्वतःच बघत नाही ते पोरांचा हाल. काय खोट बोलते का? कॉल केला मगाशी म्हणते बावळट. आई गो कसलं खोट रे. देवा ये खोटं सुनने से पहले मैं मर क्यों नहीं गया बोल. आकाशने एवढं निमाग वाजवलं. किती वाजता आणले माहिती का आई? 6 वाजता घेऊन आलेत. अरे या आता 6 वाजताच उठवलाय मामाने. चला चला गहू कापायला जायचंय. अंधार होता तेव्हाच. पोरांची जिरले आई. आयुष्यात म्हणजे आताशी आल्यात. नाही मी मगाशी आली. गौरी 8:30ला आली. दादा लवकर आला नाही, मी कवरची बसले तो होते. साहेब तर तिकडे चालला आंब्या खाली बसायला म्हणते. तुम्हाला मी एक गोष्ट सांगते, म्हणजे जी रियालिटीवर का आमचे मामा रिटायर झालेत आणि आम्हाला कास लावलाय त्यांनी. 6 वाजले नाही का, मामा म्हणतात उठा चला वावरात. 6 वाजता वावरात घेऊन येतात माहितीये का. आणि एवढं ऊन लागत आहे तरी मामा म्हणते नाही का चला घरी म्हणून. स्पीड देखो स्पीड. महिनाभर कुतू घेतलंय, गहू एंडच करून टाकला. तर मामा आल्यापासून काय चेंजेस झालेत भाऊ सांगणार आहे 9 तुम्हाला. वाजता जेवणार मी डायरेक्ट आता 12 वाजता जेवायला लागलोय. मामा आलेत तर पार जिरली माई. अशा प्रकारे 11:15 वाजता आमची घरी जायची सुट्टी झाली होती आणि ऊन तर एवढं डेंजर लागत होतं. असं वाटत होतं डायरेक्ट 12, 1, 2 वाजलेत की काय, एवढं ऊन लागत होतं. चला आम्ही जातो घरी जेवायला. तोपर्यंत तुम्ही फॉलो, लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.